विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। महाबोधी विहार मुक्तीसाठी जर आपण बघितलं तर आता ठाण्यामध्ये जे आहे एक मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। सर्वच जर आपण बघितलं तर भिक्खू जे आहेत ते आता एकवटलेले आहेत, कारण का महाबोधी विहार मुक्तीसाठी आता हे सर्वच आंबेडकर अनुयायी आणि हे भंती जे आहेत ते आता या ठिकाणी एकवटलेले पाहायला मिळतात। गेल्या 1 तासापासून हा मोर्चा जो आहे तो ठाण्याच्या जांभळी नाक्यावरून थेट आता जिल्हाधिकारी कार्यालयावर जे आहे आता या ठिकाणी धडकणार आहे। आपण जर बघितलं तर नक्कीच 1949 चा कायदा जो आहे तो रद्द करा अशा प्रकारची एक मागणी जी आहे ती आता हा संबंध आंबेडकर अनुयायांमधील सर्वच संघटनांकडून या ठिकाणी केले जाते। नक्की ठाण्यातील जेवढे आंबेडकर अनुयायी आहेत, ज्या काही आंबेडकरवादी संघटना आहेत त्या देखील या मोर्चामध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्याने सहभागी झालेले आहेत। नेते मंडळी देखील जर आपण बघितलं तर यामध्ये जे आहेत प्रामुख्याने आता सहभागी झालेले आहेत। त्यामुळे जर आपण बघितलं तर सावली थी ना सावली किधर गया थोड़ी पाठी अनेक वर्षापासून पंतजी थांबा कब्जा करून बौद्धांची संपत्ती, बौद्धांच्या केलेलं आहे ते आता थांबण्याची गरज आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सर्वत्र विधान परिषदेमध्ये अनेक प्रकारचे आमदार आणि खासदार आणि संपूर्ण देशामधील बौद्ध भिक्खू संघाचे सुरू आहे। आमची एवढीच मागणी आहे, 1949चा जो कायदा तो रद्द झाला पाहिजे, कारण संविधान ज्या पद्धतीने भारतात लागू झालेला आहे त्याच्या आधीचे जे काही कायदे होते ते कायदे निरस्त होत असतात आणि आज बौद्ध या भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये जागृत आहे, त्यामुळे तो महाबोधी महाविहाराला सांभाळू शकतो आणि म्हणून महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती दिलं पाहिजे। 1949च्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी 9 लोकांची नेमणूक करण्यात आलेली आहे, त्यामध्ये 5 ब्राह्मण हिंदू आहेत आणि 4 लोक बौद्ध आहेत। भारत देशामध्ये आणि जगामध्ये असं कोणतेही बौद्ध स्थळ नाही आहे ज्या बौद्ध स्थळांमध्ये इतर बौद्ध धर्मीय लोक त्या कमिटीमध्ये असतात, त्यामुळे महाबोधी महाविहार हे पूर्णपणे बौद्धांच्या हाती आलं पाहिजे आणि बौद्ध भिक्खू संघाला या ठिकाणी प्राधान्यता देण्यात आली पाहिजे। संपूर्ण देशामध्ये हे मोर्चे भारत सरकार सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मोदी विहार जे आहे मुक्तीसाठी सर्वच काही नेते मंडळी असतील किंवा भिक्खू जे आहे ते एकवटलेले आहेत। त्यांनी मोर्चा जो आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतं। अनेक नेते मंडळी आहेत ते देखील ह्या मोर्चामध्ये आपल्याला प्रामुख्याने सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। काय सम्राट अशोक खाली सम्राट अशोक आपल्या वतीनं महाबोधी विहार हे बिहारला बांधलं प्रतीक म्हणून, बौद्धांचं प्रतीक देशात। तर त्या बौद्ध महाबोधी विहारमध्ये तिथं ट्रस्टी आहेत 1949च्या कायद्यामध्ये 4 ब्राह्मण बांधव, 4 बौद्ध आणि कलेक्टर हिंदू असला पाहिजे, त्यामुळे ते हिंदूच्या बाजूने न्याय जातो, बौद्धांना न्याय मिळत नाही। म्हणून आमची मागणी आहे की 1949चा कायदा रद्द करा आणि बौद्धांच्या ताब्यात पूर्ण ते महाबोधी विहार ताब्यात द्या, या मागणीसाठी आमचा मोर्चा आहे। आमच्या परत ताब्यात द्या यासाठी हा मोर्चा
म्हणतेची बाहेर जात 2 मिनिटं थांबा जरा 2 मिनिटं थांबा जरा म्हणतेची पुढे सरकार सर्वांना विनंती आहे की पुढे सावलीमध्ये यायचं आहे. भैयासाहेबांना आवाज दे रे. नक्कीच आता ही सर्वच जी काही ही बाबासाहेब आंबेडकर म्हणजे यामध्ये शाहू फुले आंबेडकर वादी जी आहेत ती लोक घेतली हा घेतली त्यांना बोलव ना काय आलं नानाची घेतली टेम्पो मध्ये झेंडे वगैरे टेम्पो मध्ये मी जातो पाणी घ्या काय बॅनर आणू का झेंडा गळ्यात नाही भेटणार हॅलो हॅलो सर्वांना सावलीमध्ये येऊन बसायचं आहे. खाली बसायचं आहे. सर्व आलेल्या तमाम भीम सैनिकांना यांना विनंती आहे की आपण पुढे सावलीत येऊन बसायचं आहे. पाठीमागे गाडीत पाणी आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना पाण्याची व्यवस्था करावी. आणि सर्वांना खाली बसून आपल्याला घोषणा द्यायच्या आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यायचं आहे. सर्व भीमसैनिक बंधू आणि भगिनी नेते मंडळींना विनंती आहे की खाली बसायचं आहे. भंतेजींना समोर आणि आपण मागे बस आपण सर्वांनी थांबायचं या ठिकाणी. या ठिकाणी समोर भंतेजी असेल महासभेचे सर्व पदाधिकारी सैनिक यांना विनंती आहे की आपण सर्व मागे उभ्या भीमसैनिकांना खाली बसवण्याची विनंती करावी. सर्वांना विनंती आहे की खाली बसून घ्या. ज्या माता भगिनी ताई माई अक्कांना विनंती आहे की आपण कृपया करून खाली बसायचं आहे. तमाम भीमसैनिक यांना विनंती आहे की आपण मांडी घालून बसायचं आहे. सर्वांनी खाली बसायचं आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे की पाठीमागच्या टेम्पोमध्ये पाण्याच्या बाटल्या आहेत. सर्वांना पाणी द्या. 2 मिनिटं शांत बसा. आपल्याला 1 ते 10 मिनिटं घोषणा द्यायची आणि नंतर या ठिकाणी भंतेजींच्या वतीने निवेदन द्यायला आपण जिल्हाधिकारीकडे जातो. महिलांना विनंती आहे की आपण पुढे बसायचं आहे. हाय तिथे जागेवर बसून घ्या. सर्वांना विनंती आहे की आपण हायच्या ठिकाणी बसावं. जास्त पुढे कोणी आता येऊ नये. तो टेम्पो मागेच उभा करावा. त्या टेम्पोमध्ये पाण्याच्या बाटल्या सगळ्यांना पाणी द्या. टेम्पो मागे उभा करावा. त्याच्यामध्ये जे पाण्याच्या बाटल्या आहेत, हातात फ्लॅग आहेत आणि झेंडा आहे, तो टेम्पोचं काढून सर्वांनी हातात झेंडा धरायचा आहे. या ठिकाणी आपल्याला 10 ते 15 मिनिटं घोषणा द्यायची आहे आणि मग जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं आहे. सर्व माझ्या माता भगिनी आणि भीम सैनिकांना विनंती की खाली बसायचं आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.